नमस्कार मित्रांनो. यू फिट मराठी या चॅनलवर स्वागत आहे. आपल्या घरात रोज दिसणाऱ्या दुधाच्या एका सामान्य ग्लासमध्ये किती मोठी शक्ती लपलेली असू शकते याचा कधी विचार केलाय का? चला, आज आपण याच दुधाबद्दल बोलणार आहोत आणि त्याचे काही कमाल फायदे जाणून घेणार आहोत. पण रोज दूध पिणं ही फक्त एक सवय आहे की यामागे खरंच काही सायन्स आहे? तर आज आपण त्याच दुधाच्या ग्लासमध्ये लपलेल्या पॉवरबद्दल बोलणार आहोत आणि मला खात्री आहे हे ऐकून तुम्ही थोडे चकित व्हाल. ओके, तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. आपल्या शरीराचा पाया म्हणजे काय? आपली हाडं आणि स्नायू, हो ना? बघूया, दूध त्यांना इतकं मजबूत कसं बनवतं. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की दूध हाडांसाठी आणि दातांसाठी चांगलं असतं. हा त्याचा सगळ्यात फेमस फायदा आहे. पण हे नक्की घडतं कसं? चला, यामागचं सायन्स थोडं सोपं करून समजून घेऊया. तर सगळा खेळ आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा. दुधामध्ये ना या दोघांची एक पॉवरफुल जोडी असते. असं समजा की कॅल्शियम हाडं बनवण्यासाठी विटांसारखं काम करतं आणि व्हिटॅमिन डी त्या विटा शरीरात व्यवस्थित लावण्यासाठी मदत करतं. त्यामुळेच मुलांची वाढ मस्त होते आणि मोठ्यांमध्ये ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. दुधाचा फायदा फक्त हाडांनाच नाही तर आपल्या मसल्सना म्हणजे स्नायूंना पण होतो. कारण त्यात जे हाय क्वालिटी प्रोटीन असतं ना, ते मसल्स बनवण्यासाठी आणि त्यांना रिपेअर करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. इमॅजिन करा, तुम्ही मस्त वर्कआउट करून आला आहात, तुमचे मसल्स थोडे थकलेत, बरोबर? तर अशा वेळी दूध एका जादूसारखं काम करतं. त्यातलं प्रोटीन या थकलेल्या मसल्सना जाऊन रिपेअर करतं आणि त्यांना आधीपेक्षाही जास्त स्ट्रॉंग बनवतं. म्हणूनच तर अनेक जण पोस्ट वर्कआउट ड्रिंक म्हणून दूध पितात. चला, आता हाडं आणि मसल्सच्या पुढे जाऊया. दूध आपल्या शरीराच्या आतल्या दोन महत्वाच्या गोष्टींवर कसा परिणाम करतं ते बघूया. आपलं हृदय आणि आपलं वजन. अनेकांना वाटतं की दूध प्यायल्याने वजन वाढतं. हा एक खूप मोठा गैरसमज आहे बरं का. उलट खरं तर योग्य प्रमाणात दूध प्यायल्यास ते वजन मॅनेज करायला मदतच करतं. आता हे होतं कसं? तर याची दोन सोपी कारणं आहेत. एक म्हणजे दूध प्यायल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. आणि दुसरं, तुम्ही जर लो फॅट दूध निवडलं तर तुमच्या कॅलरीज पण कंट्रोलमध्ये राहतात. सोपं आहे. आणि फक्त वजनच नाही, दुधाचा अजून एक महत्वाचा फायदा आपल्या हार्टशी म्हणजे हृदयाशी जोडलेला आहे. हो, ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण दूध आपलं हृदय निरोगी ठेवायलाही मदत करू शकतं. यामागचं सिक्रेट आहे पोटॅशियम. दुधामध्ये पोटॅशियम असतं, जे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं. आणि जेव्हा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असतं, तेव्हा आपलं हृदय पण एकदम खुश आणि हेल्दी राहतं. आणि हो, हे असं हवेत बोललेलं नाहीये. अनेक रिसर्चमधून हे प्रूव्ह झालंय की जे लोक नियमितपणे योग्य प्रमाणात दूध पितात त्यांना हार्ट प्रॉब्लेमचा धोका कमी असतो. ओके, आता वळूया अशा फायद्यांकडे जे आपल्याला रोजच्या आयुष्यात थेट जाणवतात. म्हणजे दुधामुळे दिवसभर एनर्जी कशी राहते, आपली स्किन कशी चांगली होते आणि हो, रात्री शांत झोप कशी लागते ते बघूया. दिवसाची सुरुवात एकदम एनर्जेटिक करायची असेल ना तर दूध बेस्ट ऑप्शन आहे. का? कारण ते फक्त इन्स्टंट एनर्जी देत नाही, तर ती एनर्जी दिवसभर टिकवून ठेवतं. याचं कारण म्हणजे दुधात असलेला न्यूट्रिएंट्सचा पॉवर पॅक. यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स या तिघांचं परफेक्ट बॅलन्स असतं. त्यामुळे शरीराला हळूहळू पण सतत एनर्जी मिळत राहते आणि म्हणूनच अचानक थकल्यासारखं वाटत नाही. एनर्जी तर झाली, पण दुधामुळे आपलं सौंदर्य पण वाढतं. हो, खरंच, ते आपल्या त्वचेला आतून पोषण देतं, ज्यामुळे ती नॅचरली ग्लोईंग आणि हेल्दी दिसते. हे होतं दुधातल्या लॅक्टिक ॲसिडमुळे. हे एक नॅचरल मॉइश्चरायझरसारखं काम करतं. ते त्वचेतला ओलावा टिकवून ठेवतं आणि त्यामुळे आपली त्वचा सॉफ्ट आणि चमकदार दिसते. आणि आता तो उपाय जो आपण लहानपणापासून आपल्या आई-आजीकडून ऐकत आलो आहोत, रात्री शांत झोप लागण्यासाठी 1 ग्लास कोमट दूध. पण हा फक्त जुना उपाय नाहीये. यामागे एक सॉलिड सायंटिफिक कारण पण आहे. ह्यामागचा हिरो आहे ट्रिप्टोफॅन. हे एक स्पेशल अॅमिनो ॲसिड आहे जे दुधात सापडतं. याचं काम काय? तर हे आपल्या ब्रेनला शांत करतं, रिलॅक्स करतं आणि मग आपल्याला छान शांत झोप लागते. तर मग एवढं सगळं ऐकल्यावर लक्षात काय ठेवायचं? चला एक क्विक रिकॅप करूया.
हेल्दी राहण्यासाठी साधारणपणे दिवसातून 1 ते 2 ग्लास दूध पिणं पुरेसं आहे. बघा किती सोपी सवय आहे, पण यामुळे आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि चांगला बदल होऊ शकतो. पण हो, एक महत्वाची गोष्ट. काही लोकांना दूध पचत नाही, ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. जर असा काही त्रास असेल तर प्लीज आहारात बदल करण्याआधी डॉक्टरांशी नक्की बोला. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. दुधासारखेच आपल्या रोजच्या जेवणातले असे दुसरे कोणते पदार्थ असतील जे खरं तर सुपर फूड्स आहेत, यावर विचार नक्की करा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.